या ठिकाणी आदरणीय बंधू शिरगावकर हे उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती करतो आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय बंधू शिरगावकर, आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे सन्माननीय मयूरजी कोळवणकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मयूरजी, आपलं देखील हार्दिक स्वागत. गणेश संसारे दिसत आहेत समोर. गणेश संसारे पॅव्हेलियन मध्ये या. तुम्ही कमिटी मेंबर आहात. तसेच आमच्या गावचे ग्रामस्थ आमचे मित्र राकेश राठे यांना मी विनंती करतो आपण पॅव्हेलियन मध्ये या प्लीज. पहिल्या चेंडूवरती अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय. जर बॅटरचं नाव पोहोचवा स्ट्राईक एंडच्या. सुजित नॉस्ट्राईक एंडला मार्लेश पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर तेजस. पहिल्या चेंडूवरती आक्रमक फटका पाहायला मिळतोय. चौकारानं अकाउंट ओपन केलं जातंय. पाहायचंय हाच स्टार्ट अंतिम षटकापर्यंत पाहायला मिळेल का. हो, पुन्हा एकदा त्याच प्रकारे फटका, परंतु तितका चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुरेपूर टायमिंग या ठिकाणी जुळून येत नाहीये. पाहिजे तसा फटका या ठिकाणी सजत नाहीये. तो म्हणजे फलंदाज सुजित याच्या माध्यमातून थोडासा नाराज पाहायला मिळालाय फटका खेळल्यानंतर, कारण थोडासा मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असताना तेजस शिरगावकर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. विनंती असेल थोडीशी टीम मीटिंग कमी घ्या. आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मार्लेश याच्यासाठी चेंडू आणि हा चेंडूवरती प्रहार. हो, सोहम याच्या हातातून झेल निसटलाय. मार्लेश सारखा महत्वपूर्ण खेळाडूचा या ठिकाणी झेल सोडला जातोय. एक चांगला चेंडूची फेकी केली गेली होती आणि त्यानंतर फटका देखील फसताना आपण पाहिलात. आता मात्र हलक्या हाताने थोडासा डिफेन्सिव्ह अप्रोच या ठिकाणी पाहायला मिळतोय फलंदाज मार्लेशच्या माध्यमातून, कारण या अगोदरचा फटका फसताना आपण पाहिला. जीवदान देखील मिळाले मार्लेशला. डॉक्टर सोहम एक चांगला फिल्डर, चांगला खेळाडू. गावदेवी जानवळे संघाकडून कालच्या सत्रात चांगली धुवाधार खेळी त्यांची पाहायला मिळाले, परंतु आजच्या सत्रात थोडंसं झेल क्षेत्ररक्षण खराब करताना पाहायला मिळालंय. झेल सुटलाय. त्यानंतर विनंती असेल सुमित शिरगावकर, आपण थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये जास्त वेळ खर्च करताय. आपल्याला 20 मिनिटांमध्ये हे 4 ओव्हर संपवायच्या दरम्यान यावेळेस दर्जेदार स्ट्रोक आहे. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू सीमा रेखा पार, आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. हो, पुन्हा एकदा आसमानी टोला. बिग 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 षटकार. क्रिकेट मधला सर करावा.
गावदेवी जानवळे संघ पाहायला गेलं तर आतापर्यंत 2 सामने खेळलेत, एक विजय आणि एक पराभवाला त्यांना सामोरं जावं लागलंय. सुखकर्ता पालपेणी संघाचा विचार करायचा झाला तर दोन्ही पराभवांना त्यांना सामोरं जावं लागलंय. महत्वपूर्ण लढत, कारण या ग्रुपमध्ये कोणताही संघ क्वालिफाय होऊ शकतो. फक्त जिंकत असताना आपल्याला रन रेट वरती लक्ष देणं गरजेचं आहे आणि पाहायचं त्या प्रकारे परफॉर्मन्स केला जातोय सुखकर्ता पालपेणी संघाकडून. पहिल्या षटकामागे तब्बल 20 धावा या ठिकाणी तेजसवरती आक्रमण चढवलं गेलंय. दुसऱ्या षटकासाठी आधारस्तंभ सुमित शिरगावकर यांना आपण पाहताय. पहिला चेंडू इन स्विन थोडासा पाहायला मिळतोय. लेगच्या दिशेनं खेळायचा होता, परंतु कोणत्याही प्रकारे टायमिंग जुळत नाहीये. आय कोऑर्डिनेशन थोडंसं फसताना पाहायला मिळालंय. फलंदाज मार्लेश याचं तर दुसऱ्या साईडला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंवरती 17 धावा. सुचित मात्र चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं हे दुसरे षटक सुमित यांचं आपल्याला पाहायला मिळतोय. ह्यावेळेस कट केलाय कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. एक धाव तर नक्कीच सुरक्षितरित्या पूर्ण केली जाईल, कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये. एका धावीवरच समाधान मानताय दोन्ही फलंदाज, कारण दुसऱ्या साईडला पाहायला गेलं तर आक्रमक पवित्रा धारण केलाय फलंदाज सुचितने. पहिल्या 4 चेंडूंवरती 2 चेंडू हे सीमा पार करण्यामध्ये यश मिळवलंय. आता चाललेल्या सामन्यामध्ये दोन्ही संघाला विजय करणे क्रमप्राप्त आहे, कारण का त्या गटातून अटीतटीची स्पर्धा आहे. सर्व संघांना क्वालिफाय होण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. आता मी आमचे मित्र आणि या आमच्या सामन्यासाठी सतत मदत करणारे मयू कोळवणकर यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करतो मंडळाच्या अध्यक्ष दळियांना. हो यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत, अंतिम संसारे यांच्या हातातून. युट्यूब जरा पॅव्हिलियनच्या दिशेने कॅमेरा फिरवा. युट्यूब कॅमेरा. लाखाचे खॉक आणि या ठिकाणी अंतिमला पडलाय बॉक. हातातून झेल निसटलाय. हाताला पडलाय बोल. साधा सोपा झेल होता, या ठिकाणी महत्वपूर्ण गडी बाद झाला असता आणि त्या ठिकाणी झेल सुटताना आपण पाहतोय. एक धाव नक्कीच जोडली जाते. एका धावेने धावसंख्या आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय 22. कमबॅक करण्याचा प्रयत्न, काउंटर अटॅक साठी गोलंदाज सज्ज आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 3 चेंडूंवरती आपण पाहतोय सुमित यांच्या माध्यमातून. यावेळेस दर्जेदार फटका, परंतु झेल हो प्रयत्न चांगला केलाय. चेंडू अडकवलाय. झेल खाली आल्यानंतर पाहिलं चेंडू थोडासा शरीरापासून दूर आहे आणि त्यानंतर डिफेन्स मध्ये चेंडू अडवण्यात यश मिळवले, परंतु 2 धावा या सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 24. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना प्रथम फलंदाजी करत असताना सुखकर्ता पालपेणी संघ एक दमदार सुरुवात पाहायला मिळते. हो खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा घेऊन फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. पाहायचा एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी धाव घेतली जाईल. 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. थोडीशी गती कमी असल्यामुळे त्या ठिकाणी चेंडू हा जाहीर क्षेत्रापर्यंत पोहोचत नाहीये आणि या 3 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मार्लेश आणि सुजित याची आपण पाहतोय. त्यांचे लाडके आणि आम्हाला नेहमी सहकार्य करणारे महेशजी कोळवणकर यांच्याकडून या VPL साठी 2100 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. तसेच त्यांनी या स्पर्धेसाठी मैदानाचं जे आपण काम करत होतो त्यावेळी त्यांनी स्वतःचा JCB आणखी त्यांचे कामगार पाठवून सहकार्य केलं होतं. धन्यवाद महेशजी. या ठिकाणी आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी गुहागरचा रिकी पॉन्टिंग, अल्पेश वराडकर याचं आगमन आहे. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. अल्पेश, आपण या ठिकाणी यायचं आहे. किती एकदम ना वाईड +1 अतिरिक्त धावा खर्च केल्या जात आहेत. आतापर्यंत 5 चेंडूंवरती 7 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. त्या म्हणजे गोलंदाज सुमित शिरगावकर यांच्या माध्यमातून 29 धावसंख्या. स्ट्राईक एंडला मार्लेश पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 9 धावा वैयक्तिक खेळी. ओव्हर द विकेटने सुमित यांच्या माध्यमातून यावेळेस दर्जेदार स्ट्रोक. स्लॉट मधला चेंडू सीमारेखा पार प्लॉट मध्ये
आणि तदनंतर तेजस सुद्धा अपयशी पाहायला मिळतोय. काय चाललंय गावदेवी जानवळे संघाकडून. कालच्या सत्रात दर्जेदार क्षेत्ररक्षण या संघाकडून केलं गेलं होतं आणि आजच्या सत्रात पाहायला गेलं तर पहिल्याच सामन्यामध्ये महत्वपूर्ण सामन्यामध्ये साधे सोपे झेल सोडले जात आहेत. पाहायचा आहे हा झेल सुटतोय की आपलं अस्तित्व संपतंय, कारण महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी. क्वालिफाय होण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांकडून एक ताकदीचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 31. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकाखेरीस 31 अशी धावसंख्या. कॅच घेतली तर 500 रुपये. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमा रेखा पार. लांब 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 लचक षटकार. नक्कीच सुजित चांगली फलंदाजी करतोय म्हणावं लागेल. कालच्या सत्रात सुजितला का फलंदाजी दिली गेली नाही, कारण आक्रमक पवित्राच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती सीमारेखा पार. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं हे तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय अंतिम यांच्या माध्यमातून. दुसऱ्या चेंडूवरती लगातारचा दुसरा षटकार. नाद करायचा नाही आणि हा तिसरा आलाय का व्यासपीठाच्या दिशेने सलामी देण्यासाठी आउट ऑफ द पार्क. सलगचा तिसरा येतोय षटकार आणि कुपन विन होणार आहे फलंदाज सुजित. मुंडरचा दुसरा. यस, धावसंख्या आपण पाहताय 49. बॉल आहे का रे? बॉल हॅलो, बॉल आहे का? ची लढत होणार आहे गणेश कृपा फायटर्स वर्सेस पालपेणे किंग. छोट्या मुलांची स्पर्धा आहे. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. पाहायचंय 6 6 मारल्यानंतर एक चिऱ्याची गाडी फ्री मिळणार आहे. हो हो, यावेळेस देखील दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय वन बाउंस सीमा रेखा पार. सुजित ऑन फायर पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 40 धावांची 444 चा स्ट्राईक रेट. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 440 व्होल्टचा झटका या ठिकाणी अंतिम संसारी यांना देण्यात यश मिळवलंय सुजित याने. धावसंख्या आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय 53. कृपया आपले बाकी जे खेळाडू आहेत जे स्पर्धा खेळत नाहीत म्हणजे मॅच खेळत नाहीत त्यांनी जरा बॉल आणून द्यायचा आहे. नक्कीच आता आपली स्पर्धा आहे, सहकार्य करा. अंतिम संसारे यांच्या डोक्यात विचार चालू असतील. हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदे ये क्या हुआ. फक्त एक कॅच तर सोडली होती आणि त्या एक कॅचचं काय प्रायश्चित्त भोगावं लागतंय पहा. 3 चेंडूंवरती 3 षटकार आणि 1 चौकार. या ठिकाणी काउंटर अटॅक करावा लागेल. आपला अनुभव पणाला लावावा लागेल तो म्हणजे अंतिम यांना. पाहायचंय ओव्हर द विकेटने मारा केला जातोय. वेगवान चेंडू फेकण्याची प्रयत्न अतिशय सुरेख. आता मात्र चांगला काउंटर अटॅक या ठिकाणी केला जातोय. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय अंतिम यांच्या गोलंदाजीवरती. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 54.
चालू षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिम संसार यांच्या माध्यमातून खूपच महागडं षटक, 3 षटकार, 1 चौकार आणि 1 सिंगल असं महागडं षटक पाहायला मिळतंय. सांघिक धावसंख्या 54, 54. सलामीला आले फलंदाज अजूनही मैदानाच्या आत. 7 चेंडू 11 धावा. मार्लेश 157.14 ची सरासरी, तर दुसऱ्या साईडला 10 चेंडू आणि 41 धावा, 410 ची सरासरी. आता मात्र डाऊन द लेग अवांतर चेंडू. पंच आमच्या दिशेने वळतील, 2 हात समांतर करतायत. एक अवांतर धाव tenniscricket.in च्या माध्यमातून देखील जोडली जाते. आपण पाहताय धावसंख्या 55 आणि माझ्या साथीला स्कोरबोर्ड वरती काम पाहतोय कालच्या दिवसापासून एक चांगलं स्कोरबोर्ड महफूज मुल्लाची आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी स्विच करण्याचा प्रयत्न, कव्हर्सच्या दिशेनं झेल पकडण्याची संधी होती, एका हाताने प्रयत्न केला परंतु झेल पकडण्यात अपयश पाहायला मिळतोय. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होते. दरम्यान षटक संपतोय, 3 षटकांचा खेळ संपतोय. तब्बल 18 चेंडूंवरती 57 धावसंख्या उभारले. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 2 धावा, माफ करा, 2 धावा घेतल्या जात आहेत. 57 धावसंख्येपर्यंत मजल. सुखकर्ता पालपेणे संघाचं पाहायला मिळतो. मी कालच्या सत्रात म्हटलं होतं 2 सामने हरल्यानंतर आपल्या बरोबर एखादा संघ बाहेर घेऊन जाण्यामध्ये यश मिळते का पाहायचं आहे आणि त्याच जोशात आणि उमेदीने आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय सुखकर्ता पालपेणे संघ. गोलंदाज सूरज. हॅलो, हा बोला. हा मॅच मध्ये पूर्ण 6 6. ओके ओके ओके, चालेल चालेल चालेल. काय हो हो चालेल, सांगतो. आणि नक्कीच आपण पाहतोय पारितोषिक लावण्यात आलेला आहे ते म्हणजे 1 गाडी चिरा, आणि तो चिरा मिळवण्यासाठी 1 गाडी तब्बल एका मॅच मध्ये फक्त 1 इनिंग आपल्याला मिळणार आहे आणि त्या इनिंग मध्ये 6 षटकार खेचावे लागतील. आतापर्यंत पाहायला गेले तर 5 षटकार घेतलेत. 1 षटकार येणार का पाहायचा आहे सुजित त्याच्या बॅट मधून. 1 षटकार घेतल्यानंतर तब्बल 1 गाडी चिरा हे मिळणं प्राप्त होणार आहे ते म्हणजे सुजित याला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या आपण पाहता 61. 12 चेंडू आणि 45 धावांची खेळी. या स्पर्धेतला दुसरा अर्धशतकीय मानकरी ठरणार का पाहायचंय सुजित. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. 12 चेंडू आणि 45 धावा, अतिशय सुरेख खेळी. तर संघाची धावसंख्या आपण पाहताय 61. सलामीला आलेली जोडी, अजूनही पार्टनरशिप चांगली पाहायला मिळते. भक्कम स्थितीत तर दोन्हीही फलंदाज चांगले वेल अँड सेट फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर सूरज आतापर्यंत 2 चेंडूंवरती 4 धावा खर्च केल्यात. राऊंड विकेटने या चेंडूवरती जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑनला त्या ठिकाणी मिड ऑफला सुरेख क्षेत्ररक्षण होते. 1च धाव पूर्ण केली जाईल. 1 धावेने स्कोर कार्ड आपण पाहताय 62. 62 धावा. दुसऱ्या साईडला 8 चेंडू आणि 13 धावा. मार्लेशाची खेळी आपल्याला पाहायला मिळते. चांगली साथ सुजितला मार्लेशाच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो 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 हो, पंचांचा इशारा नोचा येतोय. येणारा चेंडू फ्री हिट असणार. या चेंडूवरती तब्बल 2 धावा या फ्री मध्ये खर्च करावे लागलेत गोलंदाज सूरज याला. 2 धावेने धावसंख्या ट्रबल. धावसंख्या 64. 64 धावा. येणारा चेंडू फ्री हिट असणार आहे. उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू फ्री हिट आणि या ठिकाणी हिट करावा लागणार आहे. मार्लेश याला पाहायचंय. 3 चेंडूंचा खेळ बाकी पहिल्या सत्रातील गावदेवी जानवळे संघाकडून. या चेंडूवरती डाऊन द ग्राउंड, सरळ सीमारेखा पार, कॅमेरामॅनच्या डोक्यावरून येतोय उत्तुंग असा षटकार.
वर्सेस पालपेणे किंग्स दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवा. सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर लगेच नाणेफेक होणार आहे. त्यानंतरचा सामना असेल तो गजानन लिजंड्स वर्सेस श्री स्वामी समर्थ. या दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची. या इथे प्रफुल्ल शेठ गांधी यांचं आगमन होत आहे. आम्ही त्यांचं विपीएल मंडळातर्फे स्वागत करतो. पुन्हा एकदा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय 1 बाउन्स. मंडळाचे उपाध्यक्ष दळी यांना मी विनंती करतो की आपल्या प्रफुल्ल शेठ गांधींचा त्यांनी सन्मान करावा. या ठिकाणी 1 बाउन्स आत पडलाय की सीमारेखा पार आहे. मला आता अशी माहिती मिळते की प्रफुल्ल शेठ गांधी यांचा वाढदिवस आहे. या मंडळाच्या सर्व खेळाडू आणि पार्टिसिपेंट तर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. चेंडू चाललाय सीमारेखा पार. येतोय चौकार. नो चेंडू. डेड चेंडू. नो चेंडू कॅन्सल आहे. चौकार येतोय. हॅलो, एक मिनिट. आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि शृंगारतळीचे उपसरपंच असीमजी साले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर बसण्याची विनंती करतो. आमचे IPLचे अध्यक्ष संतोषजी संसारी यांना विनंती करतो की आपण असीमजी साले यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धावसंख्या 80. 81 धावांचं आव्हान आहे. या ठिकाणी सन्मान केला जातोय पटपन्नाळे गावचे सन्माननीय उपसरपंच असीमभाई साले यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. वैश्यवाणी प्रीमियर लीग 2026 आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असीमभाई. बॅटिंग आपण पाहतोय सुखकर्ता पालपेणे संघ. 13 चेंडू 46 धावा सूचित, तर त्याला तितकीच 7 12 चेंडू आणि 30 धावा. मार्लेश काय धुवाधार फलंदाजी पाहायला मिळते. 4 षटकाखेरीज 80 धावा उभारल्यात. चार एक्स्ट्रा धावा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत सुखकर्ता पालपेणे संघाच्या खात्यामध्ये. तब्बल 80 धावा उभारल्यात आणि 81 धावांचं आव्हान आहे. पाहायचं या 81 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय तो म्हणजे गावदेवी जानवळे संघाकडून. महत्वपूर्ण सामन्यामध्ये या ठिकाणी धुवाधार फलंदाजी पाहायला मिळाले सुखकर्ता पालपेणे संघाकडून. काउंटर अटॅक केला जाईल का पाहायचंय. चला विनंती असेल गावदेवी आपली सलामीची जोडी त्याचप्रमाणे सुखकर्ता पालपेणे संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण शोधून घ्या. यानंतर अंडर 12 दोन्ही कर्णधार आपण तयार आहात ना. अंश आपला संघ तयार आहे का. यस. दुसऱ्या साईडला विहान आपला संघ तयार आहे का. अंडर 12 दोन्ही संघ आपण तयार राहायचंय, सज्ज व्हायचंय. यानंतर आपला सामना असेल
विहान आपला संघ तयार आहे ना? मी आहो. तेव्हा आले ते बघ. फक्त कोलगेट मॅक्स फ्रेश मध्ये आहेत आयसी कूलिंग क्रिस्टल. जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या डिमांड आली. जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली, नावाला सुखकर्ता पालपेणी संघाचा सुजित गांधी. ओहो हो हो हो, सुरेख गोलंदाजी मार्लिशच्या माध्यमातून. सलामीला फलंदाजीची जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला डावखुरा फलंदाज डॉक्टर सोहम, तर त्यांच्या जोडीला नॉन स्ट्राईक एंडला तेजस शिरगावकर. दोन्हीही मातब्बर फलंदाज आहेत. ताकद आहे, क्षमता आहे दोन्ही फलंदाजांमध्ये मोठी फटकेबाजी करण्याची, परंतु तितका ताकदीचा गोलंदाज मार्लेश आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली गोलंदाजी करीत असताना हा अवांतर चेंडू पंचांच्या माध्यमातून दोन्ही हात समांतर केले जात आहेत. एक अवांतर स्वरूपाची धाव या ठिकाणी जोडली जाते आणि या अवांतर धावेने संघाचा अकाउंट ओपन केलं जातंय. गावदेवी जानवळे संघाचं प्रत्युत्तर दाखल फलंदाजी ही पाहतोय. गावदेवी जानवळे संघाची 81 धावांचा मोठा पल्ला या ठिकाणी विजय उद्दिष्ट पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील आपलं आव्हान टिकवण्यासाठी ही महत्वपूर्ण लढत गावदेवी जानवळे संघासाठी. फुल टॉस वरती फटका मिस झालाय. झेल पकडण्याची संधी आणि पंचांच्या माध्यमातून एक हात समांतर. आता मात्र नोचा इशारा येतोय. डोक्यावरती हात फिरलाय आणि नक्कीच विकेट किपरने डोक्याला हात लावलाय. येणारा चेंडू फ्री हिट असणार आहे आणि समाचार घेण्यासाठी तेजस पाहायला मिळेल. हॅलो, सर्वांना विनंती आहे, नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे, नाश्ता करून घ्यायचा आहे. 3 अशी धावसंख्या या ठिकाणी पाहायचंय. फ्री हिटचा चेंडू फ्री हिट वरती हिट केलाय, परंतु पुरेपूर टायमिंग नाही आहे. त्या ठिकाणी डीपला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. वाऱ्याच्या विरोधात खेळलेला हा फटका सीमा पार होत नाहीये. थोडीशी ताकद या फटक्यामध्ये कमी पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू होता, फुलटॉल वसूल फटका थोडासा अपयशी ठरतोय. 5 अशी धावसंख्या. मार्लेश सुरेख गोलंदाजी. या चेंडूवरती पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळलाय. पाहायचा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेस करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय चौकार. एसटीजे
हो हेलिकॉप्टर उडवलंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हेलिकॉप्टर क्रॅश होण्याची संधी होती, परंतु या ठिकाणी पाहायचं आहे थोडस क्षेत्ररक्षण फसलंय. ज्या फलंदाजानं चांगली फलंदाजी केली आणि परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळते. सुजित थोडासा चुकतोय. लॉंग ऑफ रिजनला तेजसचा चेल सुटतोय आणि त्यानंतर 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जातात. चित्त्याच्या वेगानं 2 धावा या 2 फलंदाज पळून पूर्ण करतायत. धावसंख्या 11. दुहेरी अंकात पदार्पण केलं जातं. तब्बल 5 चेंडूंचा खेळ करावा लागलाय दुहेरी अंकात पदार्पण करण्यासाठी मार्लेश. आता मात्र डाऊन द लेग डाव्या बाहेरचा चेंडू पंचांच्या माध्यमातून अवांतर धाव या ठिकाणी घोषित केली जाते. अवांतर धावेने स्कोर कार्ड या ठिकाणी पुढे सरकताना आपण पाहतोय. 11-12 पर्यंत मजल. गावदेवी जानवळे संघ 1200 धावसंख्या. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला फटका पाहायचा. यावेळेस थोडीशी ताकद कमी आहे. वाऱ्याच्या विरोधात फटका खेळला जातोय. चेंडू सीमापार होत नाहीये. 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत आणि या ठिकाणी काय घडतंय पाहायचं आहे. त्या माध्यमातून तेजस आणि डॉक्टर सोहम यांना ही महत्वपूर्ण जोडी आहे. ज्या प्रकारे आपण पाहिली सुखकर्ता पालपेणी संघाकडून मार्लेश आणि सुजित याने फलंदाजी केली आणि त्याच प्रकारे ताबडतोड फलंदाजी ही करणं गरजेचं आहे. ते म्हणजे गावदेवी जानवळे संघाला दोन्ही संघांच्या दृष्टीने क्वालिफाय होण्यासाठी ही महत्वपूर्ण लढत. लीग स्टेज मधील दोन्ही संघांकडून हा खेळला जाणारा अंतिम सामना आहे. नक्कीच येणाऱ्या मॅच मध्ये आपल्याला घोगरचा बुलंद आवाज आसिम भाई देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील. गोलंदाजी मार्क वरती रूपांत यांना आपण पाहतोय. जुनं अस्त्रशस्त्र मैदानाच्या आत पाहायला मिळेल. अनुभव या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर असेल तर दुसऱ्या साईडला युवा टॅलेंट आहे. पाहायचंय अनुभव भारी पडतोय की युवा टॅलेंट. सामन्याचं समीकरण आपल्या समोर या ठिकाणी आपण पाहतोय. येणारे चेंडू आहेत 18. 3 षटकांचा खेळ बाकी आणि या 18 चेंडूंवरती विजयी उद्दिष्ट पार करण्यासाठी 67 धावांची गरज. 18-67 असं समीकरण असताना रूपांत पहिला चेंडू अवांतर पाहायचा. या ठिकाणी चोरटी 1 धाव. हाफ चान्स होता आणि तो चान्स फुल कन्वर्ट केलाय तो म्हणजे तेजसच्या माध्यमातून. चोरटी 1 धाव सुरक्षित पूर्ण केली जाते आणि अशा प्रकारे थोडंसं प्रेशर क्रिएट करावं लागणार आहे गावदेवी जानवळे संघाला. ते म्हणजे सुखकर्ता पालपेणे संघावरती. वैयक्तिक पहिल्या आणि संघाच्या वतीनं हे दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या षटकामागे पाहायचं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. आपण थोडंसं वेळ कमी खर्च करा. मार्लेश आपल्याला विनंती असेल आजच्या दिवसात आपल्याला अंतिम सामना वैश्यवाणी प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ कोण ठरणार हा आजच्या दिवसात अंतिम सत्रात आपल्याला समजणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवायचा होता. पाहायचंय जाहीर क्षेत्राच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 22चा इशारा येतोय. 1च धाव या ठिकाणी जमा केली जाईल संघाच्या खात्यामध्ये. एका धावेने स्कोर कार्ड वरती आपण धाव संख्या पाहताय 17 की 18 आहे. सरनेम काय? रूपांत ताटरे यांच्यासाठी पारितोषिक ऑन झालंय. सलगच्या 2 विकेटसाठी आसिमभाई साल्ले यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक ऑन झालंय.
रुपांत पाहायचंय 1000 रुपयाचं पारितोषिक ऑन झाले रुपांत यांच्यासाठी. हो 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 सुरेख चेंडू अनुभव भारी पडतोय युवा टॅलेंट वरती. जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न, ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा संपर्क जुळत नाहीये. चांगली गोलंदाजी रुपांत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू फेकण्यात यश आलंय. धावसंख्या 17 खतरा ठरणार का रुपांत पाहणं गरजेचं ठरेल. पाहायचंय ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज झालाय. हो 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 पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारे संपर्क जुळत नाहीये. गतीमध्ये बीट केलंय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं चेंडू वळवण्यात या ठिकाणी यश आलंय रुपांत यांना. स्क्रीनवरती देखील आपण पाहताय रुपांत यावेळेस दर्जेदार स्ट्रोक, चेंडू हवेत, झेलखाली क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाने झेल सुटलाय. आणि थोडस ओव्हरथ्रो या ठिकाणी होताना आपण पाहतोय. 3 धावा हे सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावेने धावसंख्या 20 पर्यंत मजल. 14 चेंडू आणि 61 धावा. अजूनही 10 षटकारांची गरज आहे. 14 चेंडूंवरती 10 षटकार पाहायचा आहे. या ठिकाणी गावदेवी जानवळे संघ हा पराक्रम गाजवतोय का. 14 चेंडू आणि 10 षटकारांची गरज. 14 चेंडू 61 धावा. विजय उद्दिष्ट पार करण्यासाठी ना इथून पुढे रन रेटवर देखील लक्ष द्यावं लागेल. गावदेवी जानवळे संघाला जरी हारला तरी जवळ हा सामना जवळ नेण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जाईल का हे पाहणं गरजेचं ठरेल. कारण दुसऱ्या साईडला एक चांगला स्ट्राईक रेट गेन करण्याचा प्रयत्न हा सुखकर्ता पालपेणे संघाकडून केला जातोय. वरती विकेटने मारा करण्यासाठी सज्ज गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन जाहीर क्षेत्राच्या दिशेने चेंडू जाईल आणि बहुधा ही देखील एकच धाव जोडावी लागेल. tenniscricket.in माध्यमातून मफास यांच्या माध्यमातून ऑपरेटर या ठिकाणी एकच धाव जोडले जातील. चालू षटकातील अंतिम चेंडू आहे आणि पाहायचं या अंतिम चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी केली जाते. डॉक्टर सोहम 4 चेंडू 4 धावा 100ची सरासरी. त्याचप्रमाणे आजच्या सत्रात पुन्हा एकदा अमित आदवडे सर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत. येणाऱ्या मॅच मध्ये त्यांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकाखेरीज धावसंख्या उभारले 11च्या सरासरीने 22. येणारे चेंडू आहेत 12 आणि धावांची गरज आहे 59. आणि या 12 चेंडूंसाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आपल्या सोबत जोडले जातील गुहागरचा बुलंद आवाज आसिमभाई साल्ले. 12-59. वेलकम बॅक. सर्व रसिक मायबापांचं स्वागत करतो. वैश्यवाणी प्रीमियर लीग आपण पाहतोय मित्रांनो. एक दर्जेदार स्पर्धा आणि शृंगारताईच्या ऐतिहासिक मैदान गोल्डन पार्कवर आयोजित ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. रंगतदार मॅच आहे. रुपांत टाटरेनं आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे आणि नक्कीच अडूर येथे मेडिकल त्यांचं आहे. मात्र आज दवाखाना म्हणतात ना माझ्या भाषेत, डॉक्टर बिघडल्याने दवाखाना उघडला त्यातला प्रकार. आणि आम्ही जिवलग मित्र आहोत. अनेक वर्ष आम्ही सोबत, कारण नितीन फार्मसी आपली शृंगारताईची तिथं ते जेव्हा नोकरी करता होते तेव्हा बाजूला आमचा गॅरेज आणि आम्ही लहानपणापासून दोघं एकत्र. आणि कधी आला की माझ्या पप्पांची आठवण तो कायम काढतो इसाकबाई करत. आणि खरोखरच रुपांनी चांगली गोलंदाजी केली आहे. 7-8 पावलांचं रनअप घेऊन आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 59 धाबा. नीळ देवलेकर गोलंदाजी करण्यासाठी 10-12 पावलांचं रनअप. सुंदर चेंडू उडवलाय. नो मॅन लँड मध्ये चेंडू जातोय. 1 धाव नक्कीच पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न या दोघांचा दिसतोय. मात्र यशस्वीरित्या चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा केलंय. 2 धावा नक्कीच पूर्ण झालेत. 59 धावा पाहिजेत 12 चेंडूंमध्ये. आणि या क्षणाला जर विचार केला तर 11 चेंडू आणि 57 धावा. साईराज दाभोळकर समालोचनासाठी पालशेत गावाहून इथे उपस्थित आहेत. दर्जेदार समालोचक. आणि नक्कीच आता एक अनाऊन्स झालं की आमचे मित्र आदवडे सर यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. एक दिमागदार समालोचक
आणि चांगले चांगले समालोचक, चांगले पंच, कैलाजी पिळणकर सारखे पंच, आणि म्हटलं जातं ना अल्टी पलटी आणि चेंडू जातोय. काय क्षेत्ररक्षण केले, काय एफर्ट दिलेत, खरोखरच चांगलं टाळ्यांचा गजर होतोय. आणि खरोखरच कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. आणि नक्कीच ओंकार संसार यांनी प्राईज सुद्धा लावलेलं आहे. आणि ती आमदार थाळी, सगळ्या थाळी ऐकल्यानंतर उड्या मारण्याचा मोह कोणाला येणार नाही. नक्कीच आमदार थाळी, खासदार थाळी, सगळ्या थाळ्या आहेत. आणि हेमंत हॉटेल म्हटलं तर नक्कीच या थाळ्या नक्कीच एक चांगला बेत आहे. प्रत्येकाने त्याचा आस्वाद घ्या. आणि नक्कीच मुंबई क्षेत्रात जर गेला तर प्रमोद शेठ गांधी यांच्या कोकण कट्टा अंधेरी यांना सुद्धा तुम्ही संपर्क साधा. चांगले दालन मोठमोठे. चला मॅचकडे जाऊया. 26 धावा झालेल्या आहेत. चला पाहूया आपण. थोडंसं संयम राखायचं आहे. पंचांनी इकडं विचारणा केली आहे. जर त्यांना थोडा काही डाऊट असेल तर ते पाहू शकतात. लाईव्ह पाहतायत. रिव्ह्यूची सिस्टम ठेवलेली नाही. मात्र एखादं जेव्हा पंचांना काही डाऊट असेल तर नक्की ते घेऊ शकतात. काही आहे, षटकार नाही आहे. ओके, चांगलं डिसिजन आहे. आणि चांगला क्षेत्ररक्षण, टाळ्यांचा गजर होतोय आणि रन रेट वाचवण्याचं काम हे केलं जात आहे. खरोखरच जेव्हा आपण एखाद्या लग्नामध्ये जेवणासाठी गेलो तर पोटभर जेवल्यानंतर सुद्धा जर समोर काही स्वीट आलं तर नक्की वरनं आपण थोडंसं घेतो. तसा हा प्रकार आहे. कारण हे संघ जिंकलेला आहे तरी पण चुरस काय सोडण्याचं नाव नाही. आणि रूपान त्या संघात असेल तर काय विषय येत नाही. राईट अँड राऊंड द विकेट गोलंदाजी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अपील जोरात होते, जोरात अपील आहे. दाद दिली जात नाही आहे. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. आणि मैदानामध्ये जल्लोष पाहायला मिळतोय. छोटा गोलंदाज आहे, युवा खेळाडू आहे. नक्कीच संघर्ष मैदानात करताना पाहायला मिळतोय. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर या मोठमोठ्या खेळाडूंनी छोट्या छोट्या खेळाडूंना संधी निर्माण करून दिली आहे. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरील चेंडू, टाळ्यांचा गजर होतोय. कौतुक केलं जात आहे. मित्रांनो, टीम कोणा एकामुळे जिंकत नाही तर आपल्या एकीमुळे जिंकते. आणि ही एकी सगळ्यांच्या टाळ्यांमधून दिसून येते. मित्रांनो, काय क्षेत्ररक्षण सजवलंय. कर्णधार चांगला संघाला सावरताना पाहायला मिळतोय. वैश्यवाणी प्रीमियर लीग मित्रांनो या शृंगार तळीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुरेख चेंडू, चेंडू उडवलाय, चेंडू उडवलाय सीमारेषेच्या दिशेने. काय झालंय या क्षणाला. छोटा खेळाडू आहे, झेल सोडलाय. मोये मोये आणि हातात न सुटले कांदा पोहे. आणि त्यानं थोडा वेळ अगोदर ऐकलं होतं की नाश्ता आलेला आहे. मात्र छोटा खेळाडू आहे. छोटे छोटे खेळाडू चांगले प्रयत्न करतात, एफर्ट देण्याचा प्रयत्न करतायत. थोड्या कालावधीनंतर हे नक्कीच मोठे स्टार बनलेले असतील यात मात्र शंका नाही. नवीन फलंदाज सुमित मैदानामध्ये येताना. जानवळे गावचा मास्टर ब्लास्टर अंजला घारे यांच्याकडनं त्यांच्यासाठी प्राइज आहे. 2 सलग षटकारासाठी 500 रुपये. काल भरपूर पैसे कमवलेत. आणि चिपळूण अर्बन बँकेमध्ये ते कार्यरत आहेत तेव्हा पैशाची त्यांच्याकडे बंडलच असतात. चला मॅचकडे जाऊया. छोटा खेळाडू चांगली गोलंदाजी करतोय. डावखोरा फलंदाज स्ट्राईक एंडवर. पंचांना क्रॉस करून हो सुंदर चेंडू. टाळ्यांचा गजर या खेळाडूसाठी नक्कीच केला पाहिजे. काय गोलंदाजी केली, अप्रतिम. चकडून ठेवलंय सगळ्यांना. छोटे कदके बडे खिलाडी म्हणतात ना, फटा पोस्टर और निकला हिरो. चांगली गोलंदाजी. फक्त 5 धावा खर्च केले. स्कोरर आमचे महफूज मुलाजी सांगतायत की 5 धावा फक्त खर्च केल्यात. मित्रांनो, रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करावा लागतो. असीमजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवणार आहे. या नंतरचा सामना असणार आहे अंडर 12 म्हणजेच 12 वर्षाखालील मुलांचा सामना. पालपेणे किंग्स वर्सेस श्री गणेश कृपा फायटर्स. थँक्यू. लगेचच या ठिकाणी टॉस करिता हे दोन्ही संघ येतील. मी आसिमजी साल्ले यांना विनंती करतोय, उपसरपंच यांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते हा टॉस करावा.
6 चेंडू 54 धावांची गरज असताना मात्र आवाज ऐकणार आहोत आसिमजींचा. चला 6 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. इथे चमत्कार करावा लागेल मित्रांनो. इतिहास करण्याची वेळ मित्रांनो आली आहे. ना पैशासाठी ना गावासाठी आम्ही क्रिकेट खेळतोय. आमच्या आज वैश्यवाणी समाजासाठी एक मोठी दिमागदार स्पर्धा आहे मित्रांनो. छोटा खेळाडू गोलंदाजी मार्कवर आपण त्याला पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी. पहिला चेंडू थोडा फुलटॉस टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला जातोय, मोठा मासा गळाला लागतोय आणि नक्कीच एन्जॉय केलं जातंय मैदानामध्ये. आनंद साजरा. मूर्ती लहान कीर्ती महान. काय एफर्ट आहे आणि कुदरत ने सब किसी को हीरा बनाया लेकिन जो घिसेगा वही चमके. मित्रांनो हिऱ्याला नाणेफेकीसाठी मला आमंत्रित केलेलं आहे. छोटे खेळाडूंचे अंडर 12 अशी मॅच या मॅच नंतर आपण पाहतोय आणि एक मोठी मॅच असणार आहे. पालपेणे किंग्स वर्सेस श्री गणेश कृपा फायटर्स. दोन संघांमध्ये मॅच होते आणि नक्कीच छोटे खेळाडू इथे या मॅच मध्ये खेळणार आहेत. म्हणून म्हणेन होळी रे होळी पूर्णाची पोळी. चला नाणेफेक घेऊया. अमित सर आमच्यासोबत जुळलेले आहेत, साईराज आहे आणि मोठमोठे समालोचक आमच्या समेता शृंगारताईमध्ये आवाज ऐकवण्यासाठी तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. परंतु हा आवाज इथे येण्याचं कारण देखील तुम्हीच आहात हे देखील आम्ही विसरणार नाहीये. कारण ओंकार दादा आणि तुमचा हा सिंहाचा वाटा आहे. परंतु मैदानात काय घडलंय एक जबरदस्त अशा प्रकारचा आपण प्रयत्न पाहतोय. टॉस केला जातोय पुढच्या सामन्याचा. बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम प्लीज. आर्यन. टॉस केला जातोय. उपसरपंच माननीय आसिमजी साल्ले यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. टॉसचा बॉस कोण ठरणार? संतोषजी, टॉस कोणी जिंकलाय? गणेश कृपा फायटरने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी घेतली. मला वाटतं आज प्रजासत्ताक दिन आहे. आसिमजींनी एक उल्लेख केला. आसिमजी, एक तुमच्याकडून उल्लेख झाला की होळी रे होळी पूर्णाची पोळी, पण आज जिलेबी आहे. प्रजासत्ताक दिन आहे. खर तर हे राष्ट्र प्रजासत्ताक व्हावं. अतिशय सुरेख चेंडू आहे. ओ हो, खराब खराब क्षेत्ररक्षण. आर्यनचं कौतुक करावं लागेल. मला वाटतं आर्यन ओंकार संसारी आहे का? आर्यन ओंकार संसारी नाहीये, हा दुसरा आर्यन आहे. आवाज मात्र आता इथून येणार आहे, तो म्हणजेच आसिमजींचा. आसिमजी, सुंदर गोलंदाजी केली आहे आणि झेलपात करण्याची एक संधी होती. झेल सोडलाय. मात्र सुजित सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. प्रयत्न नक्कीच चांगले केलेत. मात्र प्रत्येक प्रयत्नात आपण यश मिळेल असं नसतं. आपल्याला मैदानात शेवटपर्यंत संघर्ष हा करावा लागतो. पुन्हा एकदा 2 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. लिंबू आउट करण्याचा प्रयत्न करतोय. आज छोट्या वयात चांगले डोक्यामध्ये त्याच्या गुण पाहायला मिळतात. रूपांच्या संघात असल्यावर काही होऊ शकतं. पुन्हा एकदा सुरेख चेंडू बिरकवलाय. क्षेत्ररक्षक आहे. काय होतंय आणि समोरच्या संघातून एवढा धावा कोणी काढल्यात? एवढा मोठा डोंगर कोणी केलाय? सुजित, तू खेळलाय. व्हेरी गुड. आसिमजी, तुम्ही असं म्हणालात की या ठिकाणी की जिथे रूपांत आहे तिथे काही घडू शकतं. फक्त रूपांत डॉक्टर असल्यामुळे, मला वाटतं रूपांत आणि सोहम तिकडे डॉक्टर असल्यामुळे फक्त स्वारी म्हणता कामा नये डॉक्टरांनी. सॉरी कधीही नाही. त्यांच्याकडे डॉक्टरची चिठ्ठी गेली ना तर मेडिकलवाल्यांचा एकच, याला चालणारी दुसरी देतो. पर्यायी मार्ग त्यांच्याकडे असतात. गिऱ्हाईक परत जाणार नाही. सुजित, चांगला खेळलायस तू. 1 नंबर. अभिनंदन तुझं. म्हणूनच म्हटलं तर जायचं होतं गणपतीपुळा, मात्र फलंदाजी झाली नादकुळा. ब्रेक घेऊया. छानच या ठिकाणी आपण हे संपूर्ण वातावरण पाहतोय. या स्पर्धेकरिता माननीय विश्वास जयराम बेलवलकर रोख रुपये रक्कम 1111 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. या माननीय विश्वासदेव बेलवलकर यांचे आम्ही अत्यंत मनापासून ऋण व्यक्त करतोय. त्यानंतर महेश शेठ कोळवणकर रोख रुपये रक्कम 2100 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. त्यानंतर विशाल सातोसे रोख रुपये रक्कम 1500 रुपये. वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टचे ते विद्यमान सदस्य आहेत.
तर त्यानंतर संजयजी जागुष्टे रोख रुपये रक्कम 10,000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. आम्ही त्यांचे अत्यंत मनापासून ऋण व्यक्त करतोय. सुयश देवळेकर रोख रुपये रक्कम 5,000 रुपयाची देणगी प्राप्त झाली. या सर्व देणगीदारांचे आम्ही अत्यंत मनापासून ऋण व्यक्त करतोय. आपण थेट या ठिकाणी विनंती करतो दोन्ही संघांना, आपण लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने जायचं आहे. अंडर 14 उमेश संसारे आणि अमित लाजेंकर पंचांचं काम पाहतील ह्या स्पर्धेसाठी. उमेश संसारे आणि आपले जे बाकी संपूर्ण सामन्यातले